सुरुवातीलाच ब्रेकिंग आहे। विधिमंडळ अधिवेशनातून राज्य सरकारने विधानसभेत कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली आहे। पण कर्जमाफीसाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे। राज्य सरकार हे कर्जमाफीच्या विरोधात नाहीये तर कर्जमाफीच्या बाजूने असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय। त्याचबरोबर लवकरच राज्य सरकार एक शिष्टमंडळ तयार करून केंद्र सरकारकडे कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आणि शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला काँग्रेस राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा आरोपही केला। दरम्यान मुख्यमंत्र्यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांनी कर्जमाफीची मागणी करत जबरदस्त गोंधळ घातला आणि त्यानंतर विधानसभेचं कामकाज हे 2 वेळा तहकूब करण्यात आलं। कर्जमाफी महत्त्वाची आहे हे कोणीच डिनाय करत नाही, पण जोपर्यंत आपण कर्जाकडनं अध्यक्ष महोदय या ठिकाणी रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन कडनं गुंतवणुकीकडे आपली अर्थव्यवस्था नेणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थाने होऊ शकत नाही। आणि हे एवढ्या मोठ्या गोष्टी करतात। आम्ही कर्जमाफी दिली, तुम्ही 7,000 कोटी रुपये दिले होते, अरे आम्ही तर नुसत्या दुष्काळाचे 8,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केले। त्यामुळे अध्यक्ष महोदय ही जी मागणी या ठिकाणी यांच्याकडनं चाललेली अध्यक्ष महोदय यांना तो अधिकारही नाही आहे। या निवडणुकीमध्ये सपशेल पराभूत झाल्यानंतर राजकीय दृष्टीने यांनी केलेली ही मागणी अध्यक्ष महोदय, पण तरी देखील राज्याच्या शेतकऱ्याकरता काहीही करायला राज्य सरकार तयार आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक राहिली पाहिजे, ती गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे। सगळा पैसा जर राज्य सरकारने कर्जावर दिला, बँका कर्जमुक्त होतील, शेतकरी कर्जमुक्त होणार नाही, शेतकरी कर्जातच जन्मेल, कर्जातच राहील आणि कर्जातच मृत्युमुखी पडेल। आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय केलेला आहे। अध्यक्ष महोदय आम्ही केंद्र सरकारशी या संदर्भात चर्चा करणार आहोत, केंद्रीय अर्थमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सगळ्यांची। कारण अध्यक्ष महोदय मागची जी कर्जमाफी झाली ती देखील केंद्राने केली होती, ती राज्याने केलेली नाही। आणि म्हणून या संदर्भात तात्काळ अध्यक्ष महोदय लवकरात लवकर आम्ही शिष्टमंडळ देऊन आणि केंद्र सरकारची चर्चा करू आणि केंद्र सरकारला विनंती करू की केंद्र सरकारने याच्यामध्ये मदत केली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याला कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल। एकीकडे गुंतवणुकीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्याचं अर्थकारण चाललं पाहिजे, त्याची उत्पादकता वाढली पाहिजे। आज अध्यक्ष महोदय राज्याच्या उत्पादकतेमध्ये आपण शेवटच्या 5 राज्यामध्ये येतो, त्यामुळे हमी भाव परवडत नाही। 80% शेती आजही कोरडवाहूची अध्यक्ष महोदय, हे जर आम्ही बदललं नाही, कितीही कर्जमुक्ती केली, पुढच्या वर्षी तो शेतकरी कर्जबाजारी असेल अध्यक्ष महोदय, कधीच तो त्यातनं बाहेर येणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी माझी या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो, हे सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे। हे जे काही या ठिकाणी मगरमच्छ आसू वाहणे यांचं चाललेलं अध्यक्ष महोदय, राज्यातल्या जनतेला माहिती आहे की यांनी काय केलेलं आहे, शेतकऱ्यांची 15 वर्षात यांच्या काळात काय अवस्था झाली हे राज्यातल्या शेतकऱ्यांना माहिती आहे। निश्चित शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अध्यक्ष महोदय 31,000 कोटीच्या भांडवली खर्चापैकी कृषी आणि संलग्न या गोष्टींवर 19,434 कोटी रुपये हे राज्य सरकार खर्च करत आहे। आणि मी हे सांगतो अध्यक्ष महोदय, हा रेकॉर्ड आहे, यांनी दाखवलं यांच्या काळात कधीतरी शेतकऱ्याकरता पैसा त्यांनी खर्च केला का। आणि एवढंच नाही, याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय आपण पीक विमा योजनेचे 2,000 कोटी, नैसर्गिक आपत्तीचे 8,000 कोटी आणि कृषी समृद्धी प्रकल्पाचे 1,500 कोटी असे 11,500 कोटी रुपये वेगळे, म्हणजे अध्यक्ष महोदय जवळजवळ 30,500 कोटी रुपये पहिल्यांदा शेतकऱ्यांकरता हे राज्य सरकार खर्च करत आहे। माझा या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांना सवाल आहे की तुम्ही या ठिकाणी हमी घेता का की कर्जमाफी झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही। अध्यक्ष महोदय मी आकडेवारी आपल्याला दाखवतो, 2009 साली आपण कर्जमाफी केली अध्यक्ष महोदय। आपण जर बघितलं या ठिकाणी 2010 सालच्या आत्महत्या 3,141, 2011 सालच्या आत्महत्या 3,337, 2012 सालच्या आत्महत्या
3786, 2013 सालच्या आत्महत्या 3146, 2014 सालच्या अध्यक्ष आत्महत्या 2568. अध्यक्ष महोदय, जवळजवळ कर्जमाफी नंतरच्या 5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकूण आत्महत्या किती झाल्या तर 16,000 आत्महत्या या 4.5-5 वर्षामध्ये कर्जमाफी नंतर झाल्या. त्यामुळे कर्जमाफी आवश्यकच आहे, पण ती कधी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकीकडे ही जर कर्जमाफी 30,000 कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही अध्यक्ष महोदय. आणि मग पुन्हा एकदा जे शेतकरी या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आपण बघा, मी आपल्या समोर हा केंद्र सरकारचा रिपोर्ट दाखवतो. ज्या लोकांना आपण कर्जमाफी दिली अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये ते सगळे कर्जबाजारी झाले, पुन्हा कर्जबाजारी झाले अध्यक्ष महोदय. त्यामुळे कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यांना बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता ज्यांना बँकांची कर्जमाफी हवी आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेनेला आणि भाजपला आहे, ज्यांना नाही अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे. कारण अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे. भांडवलदारांची कर्जमाफी करण्याकरता पैसा अध्यक्ष महोदय आहे आणि म्हणून या अध्यक्ष महोदय, राज्याची परिस्थिती एवढी भयानक होत असताना राज्याच्या परिस्थितीला अध्यक्ष महोदय सावरण्यापेक्षा फक्त शब्दाने अध्यक्ष महोदय फक्त शब्दाचा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा धंदा अध्यक्ष महोदय राज्याचे मुख्यमंत्री करतात. आणि म्हणून केवळ मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय करणार आहात, कर्जमाफी करणार आहात की नाही, ही खरं भूमिका या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करण्याची गरज होती. अध्यक्ष महोदय, केवळ 30,000 कोटीचा भागीभाव दाखवायचा हे सरकारचं दायित्वच आहे. अध्यक्ष महोदय, आज तुम्ही सरकार कर्जमाफीची घोषणा करा, आम्ही आपल्याबरोबर यायला तयार आहोत. अध्यक्ष महोदय, काल सांगितलं कर्जमाफी देणं बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनला विचारा, तेव्हा म्हणल्या तर खाजगी भांडवलदारांचे 7,000 कोटी रुपये तुम्ही माफ केले, तेव्हा पुढे गेली तुमची कर्जमाफी अध्यक्ष महोदय. आणि बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षाचा आम्ही निषेध करतो अध्यक्ष महोदय. हे सरिता बोलायचा तरी कोण आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सरकारला जर खरं सरकारची भूमिका प्रामाणिक असेल, कर्जमाफीची घोषणा त्यांनी करावी. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय दुसरं कोणतंही काम करत अध्यक्ष महोदय या शासनामध्ये आता करण्यात उपयोग नाही. परंतु आमचे माननीय पक्षप्रमुख आणि शिवसेनेची भूमिका अत्यंत स्वयंस्पष्ट आहे अध्यक्ष महाराज. आणि या भूमिकेच्या बद्दल शिवसेनेनं हा निर्णय घेतलेला आहे की ज्या राज्यकर्त्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही अध्यक्ष महाराज, त्याचमुळे आपल्याला इकडे बसवलेलं आहे. परंतु अशीही परिस्थिती असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी 30,500 कोटी रुपयाचा आतापर्यंत वेगवेगळ्या रूपामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारला मदत केली जरी असली, परंतु आज वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अत्यंत बिकट आहे. आणि या बिकट अवस्थेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे सर्व आमदार आणि महाराष्ट्रातली जनता ही आम्ही रस्त्यावर उतरण्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्रातल्या मंत्र्यांना भेटण्याच्या बाबत या ठिकाणी सूचित केलं, परंतु माननीय पंतप्रधान असू देत किंवा तत्सम खात्याचे मंत्री कृषी मंत्री असू देत, यांना भेटून हा निर्णय आम्हाला उद्याच्या पर्यंत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आणि म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये याबद्दलची तारीख माझी स्वतःची पक्षाच्या वतीनं अध्यक्ष महाराज मागणी आहे. 1-2 दिवसामध्ये या संदर्भातली तारीख उद्याच ती मिळून खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पाच्या अगोदर याबाबत राज्याचा जो काही हिस्सा असेल, राज्याचा मदतीचा जो काही वाटा असेल, त्याचा सहभाग या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट होणं ही शिवसेनेची अपेक्षा आहे, ही माननीय पक्षप्रमुखांची अपेक्षा आहे.